हां, आपण पहिला प्रश्न म्हटला होता की या सृष्टीः स्रष्टुः आद्या, हा श्लोक जो आहे हा नांदी श्लोक आहे. याच्यावरती प्रश्न येईल की नांदी श्लोक कोणता, आणि ऑप्शनमध्ये 4 वेगळे श्लोक देतील, तुम्हाला त्याच्यातलं ओळखायचं आहे. पुढचा प्रश्न मला वाटलं होतं की नांदी श्लोकाची देवता कोणती, तर नांदी श्लोकाची देवता आहे शिव. आणि आता या नांदी श्लोकामध्ये ज्या 8 मूर्तींनी शिव आपले रक्षण करो असं म्हटलेलं आहे. पुन्हा याच्यामध्ये एक प्रश्न दडलेला आहे की शिवाची इथे संकल्पना किती मूर्तींनी युक्त अशी केलेली आहे, तर आपलं उत्तर राहील तिथे 8 प्रत्यक्ष मूर्तींनी, अष्टमूर्ती. मग या अष्टमूर्तींपैकी कोणत्या कोणत्या आहेत, तर ती नावं तुम्हाला लक्षात ठेवावी लागतील. जल, अग्नी, यजमान, चंद्र आणि सूर्य, आकाश, पृथ्वी, वायू. ही ती 8 रूपं तुम्हाला प्रश्नासाठी लक्षात ठेवावी लागतील. संस्कृतमध्ये त्याची नावं प्रत्यक्ष दिलेली नाही आहेत, पण त्याचं वर्णन केलेलं आहे. या सृष्टीः स्रष्टुः आद्या, विधात्याची पहिली सृष्टी. मग पहिली सृष्टी काय, तर जल, हे त्याच्यात अध्यरूत आहे. मग वहती विधिहुतम, मग विधीप्रमाणे यज्ञात टाकलेल्या आहुतीचा जी स्वीकार करते. मग कोण आहुतीचा स्वीकार करतं, तर अग्नी. याच होत्री, होत्री म्हणजे यजमान, जो यज्ञ करतो तो. ये द्वे कालम विधत्तः, जे कालाची उत्पत्ती करतात, तर कोण, चंद्र आणि सूर्य. श्रुती विषय गुणा या स्थिता वाप्य विश्वम, श्रुतिगुण म्हणजे श्रवणेंद्रियाचा विषय असलेला गुण म्हणजे शब्द, हा जिचा गुण आहे अशी ती मूर्ती. म्हणजे कुठली, म्हणजे असं ते रूप, मूर्ती याचा अर्थ रूप. असं रूप कुठलं, तर आकाश. याम आहुः सर्वभूत प्रकृती, जिला सर्व भूतांची प्रकृती म्हणजे सर्व बीजांचं मूल कारण मानतात, ती पृथ्वी. यया प्राणिनः प्राणवंतः, ज्याच्यामुळे जीवांना प्राणाचा लाभ होतो, असं रूप कुठलं, तर वायू. प्रत्यक्षाभिः प्रपन्नः तनुभिः अवतु वः, अष्टाभिः ईशः. अशा या 8 प्रकारच्या रूपांनी युक्त असलेला शिव तुमचे रक्षण करो, असं या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. पुढे वाचूया आपण. सूत्रधार म्हणते, आर्ये तुझा पोशाख आटोपला असेल तर जरा इकडे ये. नटी म्हणते, महाराज ही पहा मी आले. आर्ये, या सभेत बहुतांशी पंडित जमले आहेत, म्हणून कालिदासांनी ज्याचं कथानक रचलं आहे अशा अभिज्ञान शाकुंतल नावाच्या नवीन नाटकाचा प्रयोग आज आपण करून दाखवला पाहिजे. इथे शब्द फार व्यवस्थित वापरले, नवीन नाटकाचा प्रयोग. मग याचा अर्थ कालिदासाचं अभिज्ञान शाकुंतल हे पहिलं नाटक असेल का, अर्थातच नसेल. आपल्याला सगळ्यांना कालिदासाची माहिती आहे. फर्स्ट इयरला, सेकंड इयरला तुम्ही त्याचा अभ्यास केलेला आहे. त्यामुळे कालिदासाची 3 नाटकं आहेत, मालविकाग्निमित्रम, अभिज्ञान शाकुंतलम, विक्रमोर्वशीयम. आणि त्याचा क्रम ठरवताना अभिज्ञान शाकुंतल हे तर काही कुणी पहिलं नाटक आहे असं म्हणत नाही. त्याचा पहिला पुरावा म्हणजे हे सूत्रधाराचं वाक्य की कालिदासांनी रचलेलं हे नवीन नाटक, त्याला संस्कृतमध्ये असं म्हटलेलं आहे, कालिदास ग्रथित वस्तुना नवेन शाकुंतलाख्यान. कालिदास ग्रथित वस्तुना नवेन अभिज्ञान शकुंतलाख्यानेन. याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की ते त्याचं नवीन नाटक आहे. याचा अर्थ याच्या आधीची नाटकं कुठली तरी असली पाहिजेत, आणि आपण ती वाचलेली आहेत. आपल्याला माहिती आहे की ते मालविकाग्निमित्रम हे त्याचं पहिलं नाटक आहे. तर प्रत्येक पात्राच्या बाबतीत विशेष काळजी घेणं जरुरी आहे. नटी म्हणते, अभिनय कलेचं आपण उत्कृष्ट शिक्षण घेतलं असल्यामुळे कशाचीच वाण पडणार नाही. वाण म्हणजे उणीव काही पडणार नाही. त्याच्यावर सूत्रधार म्हणतोय, तुला खरी गोष्ट सांगतो,
पंडितांचं समाधान होईपर्यंत अभिनय कलेचं माझं ज्ञान परिपूर्ण झालं असं मी समजत नाही. भरपूर ज्ञान प्राप्त करून घेतलं असलं तरी माणसाचं मन स्वतःच्या बाबतीत साशंक असतं. हे जे आहे हे सुद्धा तुम्हाला प्रश्नासाठी महत्त्वाचं वाक्य आहे. संस्कृतमध्ये काय आहे ते बघूया. आपरितोषात विदुषां न साधु मन्ये प्रयोग विज्ञानम बलवत अपि शिक्षितानाम आत्मनि अप्रत्ययम चेतः. हे जे बलवत अपि शिक्षितानाम आत्मनि अप्रत्ययम चेतः हे जे वाक्य आहे हे कोणी म्हटलं आहे तर सूत्रधारांनी म्हटलं आहे. आणि त्याच्यातून त्याला काय सांगायचं आहे तर भरपूर ज्ञान प्राप्त करून घेतलं असलं तरी माणसाचं मन हे स्वतःच्या बाबतीत साशंक असतं असा भाव याच्यातनं व्यक्त केला आहे. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असू शकतं की हे एक तर वाक्य कोणी म्हटलं आहे सूत्रधारांनी, किंवा सूत्रधारांनी या आशयाचं कुठलं वाक्य म्हटलं आहे तर आपलं उत्तर राहील बलवत अपि शिक्षितानां. नटी म्हणते महाराज आपण म्हणता ते खरं आहे. याच्यानंतर दुसरं काय करायचं ते महाराजांनी सांगावं. सूत्रधार म्हणतोय या सभेच्या कानाला तृप्ती देण्याशिवाय दुसरं काय. तरी नुकत्याच सुरू झालेल्या आणि सुखोपभोगाला अनुकूल असलेल्या या ग्रीष्म ऋतूला उद्देशून गायन कर. पुन्हा इथे तुमचा एक प्रश्न लपलाय असं मला वाटतं की हे अभिज्ञान शाकुंतलाचा प्रयोग कोणत्या ऋतूत झाला. तुमचं उत्तर अर्थातच राहील ग्रीष्म ऋतूमध्ये झाला. आता या ग्रीष्म ऋतूला अनुसरून सूत्रधारही काहीतरी त्या ग्रीष्म ऋतूचं वर्णन करतोय. जलक्रीडा सुखकर असते यावेळेला. पाटल पुष्पांच्या स्पर्शामुळे रानवारे जे आहेत ते सुगंधी होतात. गर्द सावलीमध्ये सहज झोप लागते आणि सूर्यास्ताच्या समयी दिवस रमणीय असतात. आता हा जो श्लोक आहे हा श्लोक कुठल्या ऋतूचं वर्णन करतो असा सुद्धा प्रश्न विचारू शकतात. तर आपल्याला उत्तर त्याचं आपल्याला आता कळलेलं आहे की ग्रीष्म ऋतूचं वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे. तो संस्कृत श्लोक काय आहे. सुभग सलिल अवगाह म्हणजे जलक्रीडा सुखकर आहे. सलिल अवगाह म्हणजे पाण्यामध्ये डुबकी मारणं म्हणजेच काय तर जलक्रीडा. ही जलक्रीडा जी आहे ती सुखकर आहे. पाटल संसर्ग सुरभी वनवातः. पाटल पुष्पांच्या स्पर्शामुळे सुरभी म्हणजे सुगंधी झालेले आहेत. वनवात म्हणजे रानवारे जे आहेत ते सुगंधी झालेले आहेत. प्रच्छाय सुलभ निद्रा. प्रच्छाय म्हणजे गर्द सावली जी आहे त्यामध्ये सुलभ निद्रा सहज झोप लागते. आणि दिवसाहा परिणाम रमणीय. दिवस परिणाम दिवसाची परिणती झाली म्हणजेच रात्र झाली की त्या सूर्यास्ताच्या वेळेला हे जे दिवस आहेत ते अतिशय आपल्याला आल्हाददायक आणि छान वाटतात. नटी म्हणते ठीक आहे आणि त्याला उद्देशून ती सुद्धा गाणं गाते. अगदी हळूवारपणे भ्रमर ज्यांच्या परागांच्या रेणूचं चुंबन घेतात अशी शिरीषाची फुलं तरुण स्त्रिया नाजूक हातांनी कानावरती खोवतात. पुन्हा आपल्याला हा श्लोक लक्षात ठेवायला लागेल की या श्लोकातून सुद्धा कुठल्या ऋतूचं वर्णन केलं गेलेलं आहे तर ग्रीष्म ऋतूचं वर्णन केलं गेलेलं आहे. काय आहे तो संस्कृत श्लोक. ईषत ईषत चुंबितानि भ्रमरैः सुकुमार केसरशिखानि अवतसन्ति दयमानः प्रमदः शिरीष कुसुमानी. हा श्लोक आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की यामध्ये वर्णन कशाचं आहे आणि हे नटीनी केलेलं आहे. आधीचा श्लोक कोणी म्हटलेला आहे सूत्रधारांनी म्हटलेला आहे. पुढचा श्लोक कोणी म्हटलेला आहे तर नटीनी म्हटलेला आहे. आणि दोन्ही श्लोकात कशाचं वर्णन आहे तर ग्रीष्म ऋतूचं वर्णन आहे. सूत्रधार म्हणते आर्ये फार छान गायलीस. तुझ्या गाण्यामुळे या प्रेक्षागृहातील साऱ्या प्रेक्षकांच्या चित्तवृत्ती अगदी तल्लीन होऊन गेल्या आहेत आणि ते जणू चित्रात रेखाटल्याप्रमाणे दिसत आहेत.
तर मग कोणत्या नाटकाचा प्रयोग करून आपण यांचं मनोरंजन करावं बरं? नटी म्हणते आहे, अभिज्ञान शाकुंतल नावाच्या अगदी नवीन नाटकाचा प्रयोग करून दाखवायचा आहे असं आपण मगाशीच सांगितलं होतं ना. सूत्रधार म्हणतो आहे, आर्ये बरी आठवण केलीस, आता विसरूनच गेलो होतो मी. त्याचं असं झालं की अतिशय वेगवान अशा या हरिणाने या दुष्यंत राजाला भुलवून दूर नेलं. त्याप्रमाणे तुझ्या गाण्याच्या मोहक धुंदीने मला कितीतरी दूर नेलं आहे, भुलवलेलं आहे. इथे प्रस्तावना संपते आहे आणि या प्रस्तावनेतनं सूत्रधारांनी आपल्याला सांगून ठेवले की पुढे आपल्याला कुठलं दृश्य दिसणार आहे. तर एका वेगवान हरणाच्या मागे दुष्यंत राजा लागलेला आहे आणि मग पहिला प्रवेश आपल्याला दिसतो. हरणाचा पाठलाग करणारा राजा रथात बसून धनुष्यबाण हातात घेऊन प्रवेश करतो आणि बरोबर सारथी आहे. तो सारथी राजाकडे आणि हरणाकडे पाहतो. या काळविटाकडे आणि ज्यांनी धनुष्याला बाण लावला आहे अशा आपल्याकडे पाहत असताना मृगाचा पाठलाग करणाऱ्या साक्षात शंकराला मी पाहत आहे असा मला भास होत आहे. मला असं वाटतं आपल्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर इथे लपलेलं आहे की दुष्यंताला कुठली उपमा दिलेली आहे, तर साक्षात शंकराची. मृगाचा पाठलाग करणाऱ्या साक्षात शंकरासारखा तो दिसतो आहे असं इथे सारथी म्हणतो आहे. त्याचं संस्कृत वचन काय आहे? मृगानुसारिणम साक्षात पश्यामी इव पिनाकिनम. शंकराचं नाव आहे पिनाकिन. पिनाकिन. शंकराच्या धनुष्याचं नाव आहे पिनाक. जो पिनाक धारण करतो तो पिनाकिन. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असू शकेल. आता मी उत्तरं सूचित करते म्हणजे त्याच्यावरून प्रश्न काय असू शकेल हे तुम्ही पण इमॅजिन करू शकता की शंकराचं नाव काय? पिनाकिन. हे वाक्य कोणी कुणाला म्हटलं तर सारथ्याने दुष्यंताला पाहून स्वतःशी म्हटलं, किंवा दुष्यंताला कुणाची उपमा दिली तर पिनाकिन म्हणजे शिवाची उपमा दिली. असे वेगवेगळे प्रश्न त्याच्यातून निघू शकतील. राजा म्हणतोय, सुता, या मृगाने आपल्याला खूपच दूरवर भुलवून आणलं आहे आणि आतासुद्धा हा मोहकपणाने मान मुरडून पाठलाग करीत येणाऱ्या रथाकडे बघत आहे. बाण घुसेल या भीतीने शरीराचा मागचा भाग यांनी दुमडून घेतला आहे, इतका की तो पुढच्या भागात गुरफटल्यासारखा दिसत आहे. दमल्यामुळे उघडलेल्या तोंडातून खाली पडलेलं अर्धवट चावलेलं दर्भ म्हणजे गवत हा वाटेमध्ये विखरत आहे. उंच उड्या मारत असल्यामुळे हा बहुतेक अंतराळातूनच धावतोय आणि जमिनीला अगदी ओझरता स्पर्श करत आहे. शेवटचं वाक्य लक्षात ठेवायला हरकत नाही आपल्याला. उंच उड्या मारत असल्यामुळे हा बहुतेक अंतराळातूनच धावतो आहे आणि जमिनीला अगदी ओझरता स्पर्श करत आहे. अर्थात हे वर्णन कुणाबद्दल केलेलं आहे तर जोरात धावणाऱ्या मृगाबद्दल केलेलं आहे. त्याचं संस्कृत वचन होतं, पश्य उदग्र प्लुतत्वात वियती बहुतरम स्तोकम उर्व्याम प्रयाती. पश्य म्हणजे पहा, उदग्र पुलत्वात म्हणजे उंच उंच उड्या मारत असल्यामुळे, वियती बहुतरम, वियती म्हणजे अंतराळ, अंतराळातनं जातोय असं वाटतंय. स्तोकम उर्व्याम प्रयाती, उर्वी म्हणजे पृथ्वी आणि स्तोक म्हणजे थोडासा, आणि थोडासाच जमिनीवर आहे असं वाटत आहे. मी याचा पाठलाग करत आहे तरीसुद्धा हा मोठ्या प्रयत्नाने दिसत आहे. हे कसं काय? सारथी म्हणतोय, महाराज, चढ उताराची जमीन असल्यामुळे लगाम आवरून धरून मी रथाचा वेग कमी केला आहे आणि म्हणून हा मृग इतका दूर गेला आहे. आता आपण सपाट जमिनीवर असल्यामुळे तो सापडायला कठीण जाणार नाही. आणि मग राजा म्हणतोय, तर मग लगाम सैल सोड, जशी महाराजांची आज्ञा. रथाचा वेग तो न्याहाळतो आहे आणि म्हणतोय, लगाम सैल सोडल्याबरोबर या घोड्यांच्या माना लांब झाल्या, चवऱ्यांची टोकं जी आहेत ती स्थिर झाली, उभे राहिलेले त्यांचे कान अगदी निश्चल झाले, स्वतः उडवलेल्या धुलीकणांना सुद्धा ज्यांच्या पुढे जाता येत नाही असे हे घोडे जणू हरणाच्या वेगाशी स्पर्धा करण्याच्या लालसेने धावत आहेत. आपलं पुन्हा
या श्लोकातलं सगळेच हरकत नाही. म्हणजे कधी कधी श्लोकाची पहिली ओळ तुम्हाला देतील आणि कोणाचं वर्णन केलं विचारलं जाईल, किंवा शेवटची ओळ देऊनही विचारल्या जाऊ शकेल. त्यामुळे यातले सगळेच शब्द आपल्याला लक्षात ठेवायला हवे. आपण याचं जे संस्कृत आहे ते काय आहे बघूया. मुक्तेषु रश्मेषु निरायत पूर्वकाया. प्रश्नाची सुरुवातही तुमची अशी असू शकते की मुक्तेषु रश्मेषु निरायत पूर्वकाया या श्लोकामध्ये कोणाचं वर्णन केलेलं आहे. तर अर्थातच धावणाऱ्या घोड्यांचं वर्णन केलेलं आहे. किंवा शेवटची ओळ धावंती अमी मृगजवाक्षम अयेव रथ्याहा. रथ्याहा म्हणजे घोडे, रथाला जोडलेले ते घोडे. अशी ही शेवटची ओळही तुम्हाला लक्षात ठेवायला हरकत नाही. सारथी म्हणतो खरं आहे, सूर्याच्या घोड्यांना आणि इंद्राच्या घोड्यांना हे घोडे मागे टाकत आहेत. म्हणजे इतक्या जोरात ते धावत आहेत. दृष्टीला एका क्षणापूर्वी जे अगदी लहान दिसत होतं ते एकाएकी मोठं होत आहे. जे मध्यभागी तुटलेलं होतं ते जणू काही सांधेजोड झाल्याप्रमाणे दिसत आहे. मुळात जे वाकडं होतं ते सुद्धा डोळ्यांना सरळ दिसत आहे. रथाच्या वेगामुळे कोणतीही गोष्ट एक क्षणभरही माझ्यापासून दूर नाही आणि जवळ नाही. अर्थात पुन्हा आपला प्रश्न आला की हा जो श्लोक आहे तो कशाचं वर्णन करत आहे, तर रथाच्या वेगाचं वर्णन करत आहे. आपण संस्कृत बघूया श्लोक. त्या श्लोकाची 9व्या श्लोकाची शेवटची ओळ आहे न मे दूरे किंचित अपि क्षणमपि. न मे दूरे किंचित क्षणमपि न पार्श्वे रथजवात. कुठलीही गोष्ट एक क्षणभरसुद्धा माझ्यापासून दूरही नाही आणि पार्श्व म्हणजे जवळही नाही. रथजव म्हणजे रथाचा वेग. मग एक तर शेवटची ओळ देतील किंवा पहिली ओळ देतील यद आलोके सूक्ष्मं व्रजती सहसा तद विपुलता. जे डोळ्यांना पहिले लहान दिसत होतं ते एकाएकी विपुल म्हणजे मोठं दिसत आहे. या श्लोकामध्ये कशाचे वर्णन केले आहे, तर रथाच्या वेगाचे वर्णन केले आहे. सुता हा पहा मी ठार मारला. धनुष्याला बाण लावतो आणि तेवढ्यात पडद्यामध्ये आवाज येतो हे राजा. तुमच्या मराठीमध्ये ना राजा बोलतोय असं वाटण्यासारखं वाक्य आहे ते. म्हणजे राजा असं लिहिलं आहे, डॅश लिहिलं आहे आणि हा आश्रमातला मृग आहे मारू नकोस. म्हणजे असं वाटतं की राजा हे वाक्य बोलतोय का. तर असं नाही आहे ते. पडद्यामधून आवाज येतो आहे हे राजा. हे तुम्ही त्याच्यामध्ये करेक्शन करून घ्या. हे राजा हा आश्रमातला मृग आहे, मारू नकोस, ह्याला मारू नकोस. हे वाक्य कोण बोलत आहे, तर अर्थातच नेपथ्यातून आवाज येतो आहे, पडद्याच्या आतून आवाज येतो आहे. सारथी म्हणतो आहे महाराज आपण आपल्या बाणाच्या टप्प्यात आलेल्या या मृगाच्या आड तपस्वी उभे राहिलेले आहेत. म्हणजे हे वाक्य कोणी म्हटलं आहे, तर तपस्व्यांनी म्हटलेलं आहे. तर मग घोडे थांबव. सारथी रथ थांबवतोय. नंतर वैखानस आणि 2 ऋषी प्रवेश करतायत. म्हणजे पडद्याच्या आतून कोण बोललं असेल, तर वैखानस आणि 2 ऋषी. ही गोष्ट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. वैखानस आणि 2 ऋषी. वैखानस हात उंचावून म्हणतोय राजा हा मृग आश्रमातला आहे, याला मारू नकोस. हे वाक्य पुन्हा महत्त्वाचं. संस्कृतमध्ये काय आहे ते बघा. राजन आश्रमः मृगः अयम न हंतव्यः न हंतव्यः. हे वाक्य कुणी म्हटलेलं आहे, तर अर्थातच वैखानसाने म्हटलेलं आहे. आणि मग त्याच्या तोंडी जो श्लोक आहे त्याचीसुद्धा सुरुवात किंवा शेवट प्रश्नामध्ये येऊन तो कोणी म्हटला आहे, कोणाला, असं विचारलं जाऊ शकतं. आणि अर्थात त्याचं उत्तर राहील वैखानस. न खलु बाणः सन्निपात्यः अयम अस्मिन्. याच्यावरती
बाण खरोखर टाकू नकोस. मृदुनी मृग शरीरे पुष्पराशी इव अग्नी. या मृगाचं शरीर अगदी मृदू आहे फुलासारखं, आणि त्याच्यावर अग्नी टाकल्याप्रमाणे हा बाण या मृगावरती तू टाकू नकोस. क्व बत हरिणकानाम जीवितम च अतिलोलम. या हरणांच्या पाडसांचा नाजूक जीव कुठे. क्व च निशित निपाता वज्रसारहा शराहाते. आणि तीक्ष्णपणे घुसणारे वज्रासारखे सामर्थ्य असणारे तुझे बाण कुठे. शर म्हणजे बाण. त्यामुळे ही सगळी विधानं कोणी म्हटली आहेत तर वैखानसाने म्हटलेली आहेत. तत्साधुकृत संधानम प्रतिसंहर सायकम. सायक म्हणजे बाण. तेव्हा बरोबर नेम धरून जोडलेला तुझा बाण जो आहे तो मागे घे. आर्त्र त्राणाय वह शस्त्रम न प्रहर्तुम मनाक असी. आर्त्र त्राणाय वह शस्त्रम. तुझं शस्त्र जे आहे ते दीनांचं रक्षण करण्यासाठी. आर्त्र त्राण दीनांचं रक्षण करण्यासाठी आहे, निरपराध प्राण्यांवरती टाकायसाठी नाही. न प्रहर्तुम अनाक असी. निरपराध प्राण्यांवरती टाकण्यासाठी नाही. हे वाक्य सगळ्यात महत्त्वाचं. आर्त्र त्राणायापासून हे वाक्य कोणी म्हटलं आहे. वैखानसाने म्हटलं आहे. कशाच्या संदर्भात म्हटलेलं आहे तर मृगावरती बाण टाकू नकोस हे सांगण्यासाठी म्हटलेलं आहे. राजा म्हणतोय ठीक आहे, हा मी मागे घेतला. पुरुवंशाचा दीप असलेल्या तुला हे शोभेसच आहे. ज्याचा जन्म पुरुच्या वंशात झाला आहे अशा तुला हे साजून दिसतंय. अशाच गुणांनी नटलेला चक्रवर्ती पुत्र तुला लाभेल. पुन्हा हे वाक्य आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. अशाच गुणांनी नटलेला चक्रवर्ती पुत्र तुला लाभेल. कोणी हे वाक्य म्हटलं तर अर्थात वैखानसाने म्हटलं. पुत्रम एव गुणोपेतम चक्रवर्तीम आपनुही. तुला या गुणांनी युक्त असा चक्रवर्ती पुत्र लाभेल असा आशीर्वाद वैखानसाने दिलेला आहे. आणि इतर दोघेही त्या आशीर्वादाची पुनरावृत्ती करता आहेत. सर्वथा चक्रवर्तीं पुत्रम आपनुही. राजा म्हणतोय नमस्कार करून, आपल्या आशीर्वादाचा मी स्वीकार करतो. वैखानस सांगतोय, राजा आम्ही समिधा आणण्यासाठी निघालो आहोत. मालिनी नदीच्या काठावर हा कुलपती कण्व महर्षींचा आश्रम दिसत आहे. पुन्हा आपला प्रश्न या वाक्यामध्ये लपलेला आहे. मालिनी नदीच्या काठावर कुलपती कण्व महर्षींचा आश्रम दिसत आहे. दोन प्रश्न लपलेत. कण्व महर्षींचा आश्रम कुठल्या नदीच्या तीरावरती आहे तर मालिनी नदीच्या तीरावर आहे. आणि मालिनी नदीच्या तीरावरती कुणाचा आश्रम आहे तर कण्व महर्षींचा आश्रम आहे. दुसऱ्या एखाद्या कार्यात व्यत्यय येत नसेल तर आश्रमामध्ये जाऊन अतिथी सत्काराचा स्वीकार कर. आणि दुसरं असं की विघ्नांचा निराश झाल्यामुळे तपस्वी लोकांच्या स्पृहणीय धर्मक्रिया पाहिल्यावर धनुष्याच्या दोरीचा व्रण ज्याच्यावर पडला आहे असा आपला बाहू किती रक्षण करतोय ते तुला कळून येईल. पुन्हा या 13व्या श्लोकाचं जे शेवटचं वाक्य आहे ते लक्षात ठेवण्याजोगं आहे. त्याच्यामधून राजाचं शौर्य जे आहे ते प्रतीत होत आहे. आणि राजाच्या शौर्यामुळे किंवा त्याच्या चांगल्या राज्यकारभारामुळे त्याच्या राज्यामध्ये असलेल्या तपस्वी लोकसुद्धा किती सुरक्षितपणे आपलं तपश्चर्याचं काम करू शकतात हा आशय त्याच्यामधून व्यक्त झालेला आहे. त्याचं संस्कृत वाक्य होतं, ज्ञास्यसि कियद्भुजः मे रक्षति मौर्विकिणांकः इति. धनुष्याच्या दोरीचा व्रण ज्याच्यावर पडलाय असा आपला बाहू किती रक्षण करतो ते तुला लक्षात येईल. राजा म्हणतोय, कुलपती आश्रमात आहेत का. आणि वैखानस सांगतोय, आजच आपली कन्या शकुंतला हिला अतिथींचा सत्कार करण्याविषयी सूचना देऊन तिचं प्रतिकूल दैव शांत करण्यासाठी ते सोमतीर्थाला गेले आहेत.
पुन्हा हे वाक्य आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. शकुंतलेचं प्रतिकूल दैव शांत करण्यासाठी कण्व ऋषी कुठे गेले आहेत? तर सोमतीर्थाला गेले आहेत. कण्व ऋषी सोमतीर्थाला का गेले आहेत? तर शकुंतलेचं प्रतिकूल दैव शांत करण्यासाठी गेलेले आहेत. त्याचं संस्कृत वाक्य दैवम अस्याः प्रतिकूलं शमयितुं सोमतीर्थं गतः. हे त्याचं संस्कृत वाक्य आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. राजा म्हणतोय ठीक आहे, तिलाच भेटतो. महर्षींविषयी मला किती आदर वाटतो आहे ते ती त्यांना सांगेल.